आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस CNI कोल्हापूर प्रोजेक्ट वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस नवी दिल्ली तसेच कोल्हापूर प्रोजेक्टच्या वतीने सांगली मिशन कंपाऊंड येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्षा बाल कल्याण समिती निवेदिता ढाकणे, जिल्हा महिला बाल विकास समन्वय रेश्मा सोनावले, सेंटर ॲडमिन जिल्हा महिला बाल विकास विभाग प्रणाली रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माहिती कोल्हापूर प्रोजेक्टचे यवसे पावळे यांनी दिली। तसेच कोल्हापूर प्रोजेक्ट कार्यक्षेत्रातील जैनापूर, उमळवाड, जांभळी, मजले, निमशिरगाव, हरोली, निगवे, तळसंदे, पारगाव, कडोली, ठाणापुडे, आयतवडे, भिलवडी, नांद्रे, हेरले, माळवाडी, रांगोळी, वडंगे इत्यादी गावातील महिला शेतकरी यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। शेतकरी विकास परिषदेचे प्रगतशील शेतकरी यांना देखील सन्मानित करण्यात आले। यावेळी विविध महिला मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले असून जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले आहे। या मिशन कंपाऊंड येथे सेंद्रिय शेती आधारितवर पिकवलेल्या भाजीपाला, फळे, कडधान्ये, शीतपेये यांचे स्टॉल उभा करून विषमुक्त भाजीपाला शरीराला किती उपयुक्त आहे याचे महत्त्व सांगण्यात आले। यावेळी उपस्थित अमोल भंडारे, रवींद्र तिवडे, विजया ऐतवडेकर, विद्या आवळे, मिलन कामत, शुभांगी तिवडे, गीता सुतार, सौमू जावर, संग्राम चावरेकर, राजू तिवडे, अजय सदामते, शशिकांत घाटगे, ज्योती सदामते, नम्रता घाटगे, मंदा तिवडे, जयश्री साठे, माया मोरे, शांताबाई कांबळे, रंजना तिवडे, सुमन कांबळे, मिलिंद कांबळे, प्रकाश गोटे, किरण कांबळे, संगीता कोरे तसेच दलित समाज विकास परिषद व शेतकरी विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार मानून या कार्यक्रमासाठी मोलाचे परिश्रम घेतल्याबद्दल संस्थेचे यवसे आवळे व विद्या आवळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।